हरिओम. आज बुधवार 1 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हाच मुख्य भाग आहे. ऐकूया. उत्सवासाठी तुम्हाला सर्वांना बरेच कष्ट झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचं महत्त्व गांभीर्य मनावर ठसावं म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात. अगदी त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे. बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणं, गोड खाणं, फराळ करणं या सर्व गोष्टी मागचं दुःख विसरण्यासाठी म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्र, पूजा पठण इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळवणं हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हवे नको पण नाहीसं होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो, पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवांबद्दल वाटली तर आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होईल ना? तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका. देव कधीही कोणाचं वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही. भगवंताचं नाम मनापासून घेतच नाही. इथेच आपलं सगळं चुकतं. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा. रामा, तुझं प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीनं देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती केल्याने आपला संसार, आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचं प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे. या नामाची तुम्ही संगत धरा. त्याचा सतत सहवास ठेवा. त्याला प्राणापलीकडे जपा. मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोचवल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा. मग राम तुमच्या पुढेच उभा आहे. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम. नामावर विश्वास ठेवणं, बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.